नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या सेमी इंग्लिशमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या विषयाच्या धडा नंबर 2 द लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 या धड्यातील काही प्रश्नोत्तरं समजवून घेण्याचा प्रयत्न करूया. पण समजवून घेणे, ती कन्सेप्ट समजवून घेणे ही जास्त इम्पॉर्टंट असते. कुठल्याही विषयाचं ज्ञान आपल्याला मिळवायचं असेल तर ती जी गोष्ट आहे ती आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. पाठ करून आपण त्या गोष्टी नाही समजू शकत, पण ती गोष्ट जर समजून घेतली तर ती आपल्याला नक्की कायमस्वरूपी ध्यानात राहते. तर अशा पद्धतीनं आपण थोडंसं क्वेश्चन आन्सर टाईप समजून तुम्हाला सांगतो थोड्या गोष्टी. तर पहिला प्रश्न आहे, हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट्स कंटेंट्स यूजफुल फॉर द बॉडी. म्हणजे काय याचा अर्थ, तर जे खाद्यपदार्थ असतात आणि त्यातील जे न्यूट्रिएंट्स कंटेंट्स म्हणजे त्यातील जे खाद्यपदार्थातील जे पौष्टिक तत्व असतात ती आपल्या शरीरासाठी कशी उपयुक्त असतात. न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, पौष्टिक तत्व. फूड स्टफ्स म्हणजे खाद्यपदार्थ. आपण जे खातो त्यातील जी पोषक तत्वे आहेत ती आपल्या शरीराला कशी उपयोगी ठरतात असा त्याचा अर्थ आहे. तर कसं आहे, द फूड स्टफ्स आर डायजेस्टेड अँड कन्व्हर्टेड इंटू सोल्युबल न्यूट्रिएंट्स. म्हणजे जे आपण खाद्यपदार्थ खात असतो ते डायजेस्टेड म्हणजे पचवले जातात आणि कन्व्हर्टेड म्हणजे रूपांतरित केले जातात सोल्युबल न्यूट्रिएंट्समध्ये, म्हणजे योग्य पद्धतीच्या पौष्टिक द्रव्यामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. ज्यावेळी ते आपण एखादा पदार्थ खातो तर तो पचवला जातो आणि त्याचं रूपांतर एका चांगल्या गोष्टीमध्ये केलं जातं. दीज न्यूट्रिएंट्स आर कॅरीड बाय ब्लड टू एव्हरी सेल ऑफ द बॉडी. मग हे जे पोषक द्रव्य तयार झालेले असतात पचल्यानंतर पदार्थ, तर तो पोषक द्रव्य जे आहे ते आपल्या शरीरातील प्रत्येक ब्लडच्या सेलला म्हणजे रक्तातल्या प्रत्येक पेशीपर्यंत हे पाचक झालेलं पचलेलं जे पौष्टिक द्रव्य आहे ते आपले पोचवलं जातं. द ऑक्सिजन इनहेल्ड ॲट द टाईम ऑफ रेस्पिरेशन इज ऑल्सो कॅरीड टू एव्हरी सेल. म्हणजे जो ऑक्सिजन इनहेल म्हणजे आपण आत घेतो, ॲट द टाईम ऑफ रेस्पिरेशन म्हणजे श्वासोच्छ्वास करत असताना जो ऑक्सिजन आपण शरीरामध्ये घेतो आपल्या लंग्जद्वारे, आपल्या फुफ्फुसांद्वारे, तर तो काय करतो, तो सुद्धा प्रत्येक शरीराच्या सेलपर्यंत म्हणजे प्रत्येक पेशीपर्यंत हा ऑक्सिजन पोहोचवला जातो. In the body cells, the oxygen carries out oxidation of nutrients and thus energy is produced. मग शरीरातील या प्रत्येक पेशीमध्ये ऑक्सिडेशन ऑफ न्यूट्रिएंट्स अँड दस एनर्जी इज प्रोड्यूस. ऑक्सिडेशनची ही क्रिया होऊन एनर्जी तयार होते म्हणजे ऊर्जा तयार होते. द एनर्जी हेल्प्स द बॉडी टू कॅरी आउट ऑल इट्स फंक्शन. मग ही जी एनर्जी आपल्या शरीरात तयार होते म्हणजे ताकद तयार होते, ऊर्जा तयार होते, ही काय उपयोगी असते, तर हेल्प करते. ती कशासाठी, तर बॉडी आपल्या शरीराला टू कॅरी आउट ऑल इट्स फंक्शन म्हणजे शरीराच्या ज्या काही फंक्शन्स म्हणजे कामे आहेत, फंक्शन्स आहेत, क्रिया आहेत, त्या सगळ्यांना करण्यासाठी जी ऊर्जा लागत असते ती ही जी शरीरात आपल्याला निर्माण झालेलं आहे ऑक्सिजनमुळं आणि जे फूड प्रॉडक्ट्सचं जे आपल्या शरीरात पचन झालेलं आहे आणि त्यातनं जे न्यूट्रिएंट्स तयार झालेले त्या सगळ्यातून जे एनर्जी तयार झाली ती आपल्या शरीराचे सर्व कामं करण्यासाठी एक ऊर्जा तयार करून ती उपयुक्त केली जाते. म्हणजे थोडक्यात आपल्या गाडीला पेट्रोल घातलं तर ती पेट्रोल घातल्यानंतर कशी गाडी सगळीकडं त्याचं ताकद सोडते आणि गाडीला पुढं जाण्यासाठी आपल्या एक ऊर्जा देते, एनर्जी देते. त्या पद्धतीने हे ऑक्सिजनमधनं आलेलं शरीरातील नाकाद्वारे घेतलेलं ऑक्सिजन सगळ्या सेलपर्यंत पोचला जातो आणि खाद्यपदार्थातून घेतलेले पोषक द्रव्य ही पचवली जातात आणि ती सर्व ब्लड सेल्सपर्यंत पोचवली जातात. अशा या दोन्हींच्यामुळं आपल्या शरीराला एक प्रकारची एनर्जी, ऊर्जा निर्माण होते, मिळते आणि ह्या ऊर्जेच्याद्वारे आपल्या शरीरातील प्रत्येक गोष्टींची कामं सुरू असतात. आपण मग ते बघणे असो, लिहिणे असो, वाचणे असो, पळणे असो, काम करणे असो, ह्या सगळ्या क्रियेसाठी जी एनर्जी, जी ऊर्जा लागते ती सगळी ह्या दोन गोष्टीमार्फत आपल्याला मिळते. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर द बॉडी. तर बॅलन्स डाएट म्हणजे काय, बॅलन्स डाएट म्हणजे योग्य आहार,
संतुलित आहार, बॅलन्स म्हणजे बॅलन्स म्हणतो आहे ना आपण, बॅलन्स म्हणजे संतुलन आपलं, तसं संतुलित आहार. तर संतुलित आहार म्हणजे काय, की ज्या आहारामध्ये सगळे जे गरजेचे घटक आहेत ते सगळे उपस्थित पाहिजे. मग त्यामध्ये कार्बोहायड्रेट पाहिजेत, फॅट्स पाहिजेत, प्रोटीन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत, विटॅमिन्स पाहिजेत. ह्या ज्या ज्या घटक आहेत त्या सगळ्यांचं जेवढी कॉम्बिनेशन होते आणि तो जो आहार असतो तो बॅलन्स डाएट. आता बॅलन्स डाएट हॅज कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स इन द राईट प्रपोर्शन. राईट प्रपोर्शन म्हणजे योग्य प्रमाणात. फक्त सगळे गोष्टी आहेत म्हणून नाही झालं फक्त, तर योग्य प्रमाणात पाहिजे. नाही तर फक्त आहे फॅट भरपूर जास्त खाल्लं आणि कार्बोहायड्रेट आणि मिनरल्स आणि हे प्रोटीन्स कमी प्रमाणात खाल्लं तरी ते बॅलन्स डाएट होणार नाही. तर जेवढं शरीराला आवश्यक कार्बोहायड्रेट आहेत तेवढं त्यात आपल्या शरीरात ताटामध्ये पाहिजेत, जेवढे फॅट आवश्यक आहेत तेवढे आपल्या रोजच्या जेवणात पाहिजेत, तेवढे प्रोटीन पाहिजे तेवढे पाहिजे. हे प्रपोर्शनमध्ये पाहिजे, म्हणजे योग्य पद्धतीनं पाहिजेत. तर त्या जेवणाला आपण बॅलन्स डाएट म्हणतो. Each nutrients carries a specific important function. In balanced diet, all these nutrients are in right proportion. म्हणजे each nutrients carries a specific important function. म्हणजे काय, प्रत्येक जो पदार्थ आहे तो कॅरी करतो एक स्पेसिफिक इम्पॉर्टंट फंक्शन. म्हणजे प्रत्येक पदार्थाचं एक वेगळं कार्य आहे ते तो करत असतो. तो म्हणजे प्रोटीनचं एक काम असते ते करत असते, प्रत्येकाचं कार्बोहायड्रेट्स असते ते करत असते आणि ते योग्य प्रमाणात आपल्याला गरजेचं असते. सिन्स बॅलन्स डाएट इज रिक्वायर्ड फॉर एनर्जी अँड न्यूट्रिशन, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन अवर हेल्थ. म्हणजे बॅलन्स, योग्य पद्धतीचा आहार म्हणजे आपण म्हणतो बघा, जेवणामध्ये सगळं खा, भाज्या खा, पालेभाज्या खा, हे खा ते खा, सगळंच खायला पाहिजेस. दूध पिऊ नकोस असं नाही, हिची भाजी नको तिची भाजी नाही, भाकरी पण खाल्ली पाहिजे, भात खाल्ली पाहिजे, ताक पिलं पाहिजे, वरण खाल्लं पाहिजे, पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. ह्या सगळ्यांचा समावेश असला की आपलं जेवण हे बॅलन्स डाएट झालं. आणि असं बॅलन्स डाएट झालं तर आपल्या शरीराला ज्या सगळ्या घटकांची आवश्यकता आहे ती पूर्तता होते. तर ते काय सांगतात की सिन्स बॅलन्स डाएट इज रिक्वायर्ड फॉर एनर्जी अँड न्यूट्रिशन, म्हणजे हे बॅलन्स डाएट आहे हे आपल्या ऊर्जेसाठी आणि आपल्या न्यूट्रिशनसाठी उपयुक्त असलं तरी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन अवर हेल्थ. म्हणजे हे आपलं शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या बॅलन्स डाएटचा खूप मोठा रोल आहे. लक्षात आलं. त्यामुळं आपण नेहमी घेताना जेवताना बॅलन्स डाएट असावं आपलं, त्यामध्ये सगळे घटक असावेत. म्हणजे चपाती असावी किंवा भाकरी असावी किंवा चपाती किंवा भाकरी असावी, त्यानंतर भात असावा, त्यानंतर वरण असावं किंवा आमटी असावी, तसंच ताक दही यांचा हे पाहिजे, दूध हवं, त्यानंतर पालेभाज्या पाहिजेत, कडधान्य पाहिजेत. अशा पद्धतीचं हे सगळं पदार्थ थोडं 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 आपल्या प्रत्येक जेवणाच्या वेळी असावेत. सकाळी जर वेगळे असले तर संध्याकाळी त्यातले थोडे असावेत, सकाळी अशा पद्धतीनं आपण ते बॅलन्स केलं पाहिजे आणि सगळ्या पदार्थांचा आपल्या शरीराला प्रत्येक गोष्टीचा उपयोग असतो आणि तो संपूर्णतः घेतलं पाहिजे. त्यानंतर विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय द मसल्स इन बॉडी. म्हणजे आपल्या शरीरातील जी फंक्शन्स असतात ती मसल्स कोणत्या कोणत्या प्रकारे करतात. देर आर 3 टाईप्स ऑफ मसल्स इन आवर बॉडी. द व्हॉलंटरी मसल्स ब्रिंग अबाउट ऑल द मुवमेंट्स अकॉर्डिंग टू आवर विल. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे मसल्स असतात, एक व्हॉलंटरी आणि एक इनव्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे काय, तर जे ऐच्छिक, म्हणजे आपण म्हणाल त्याप्रमाणे ऐकणारे, आपल्या इच्छेप्रमाणे, त्याला व्हॉलंटरी म्हणायचं. इनव्हॉलंटरी म्हणजे काय, अनैच्छिक, म्हणजे जे आपल्या हातात नसतं त्यांचं फंक्शन तिने काय करायचं ते त्यांचं ते करत असतात. मग आता व्हॉलंटरी म्हणजे कुठले, काय आपले जे शरीराचे वरचे मसल्स आहेत. म्हणजे आता मी हात वर केला तर त्या हाताच्या वेळी माझे जे डेल्टॉइड वगैरे किंवा जे आपले इथे हाताचे वेगवेगळे मसल्स खाली वर होतात, हे होतात. पाय इकडे तिकडे केला तर ते पायाचे मसल, पाठीचा कणा असा इकडे खाली वाकलो वगैरे तर त्या पाठीच्या मसलला ताण बसतो, म्हणजे ते मसल काम करतात. ते असे जे आहे ते आपण ठरवतो की हे हात वर करणं हे माझ्या हातात आहे, मग ती व्हॉलंटरी मसल्स म्हणायची. हे जे काम करणारे मसल आहे ते व्हॉलंटरी मसल्स आहेत. आणि इनव्हॉलंटरी मसल म्हणजे कोणते, तर त्यांच्यावर आपला नाही चालत हक. उदाहरणार्थ काय, आता हृदयाचे जे मसल्स असतात, आपले हृदय असतं, हार्ट असतं, त्याचे जे मसल्स स्नायू आहेत त्यांचं फंक्शन चालू असतं, ते ब्लड हे आकुंचन प्रसरण वगैरे पावत असतं, पण ते काय आपण ठरवतो काय,
आता हार्टनं आकुंचन व्हावं, आता प्रसरण व्हावं, नाही. ते शरीर आतल्या ते क्रिया करत असतं. आपलं इंटेस्टाईन, आपल्या आतड्यांची क्रिया जी चालू असते, आतड्यातील अन्नपदार्थ आपण पुढं 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 ढकलत जात असते. तर ते काय आपण ठरवतो काय आता अन्न पुढं ढकल, नाही, ते शरीर ठरवत असते. मग ही क्रिया आपल्या हातात नाही, मग ही इनव्हॉलंटरी म्हणायची. म्हणजे अनैच्छिक, आपल्या इच्छेच्या प्रमाणे ते चालत नाही, ते अनैच्छिक, ते शरीराच्या इच्छेप्रमाणे चालणार. हृदयाची असू दे, फुफ्फुसाची किंवा हे इंटेस्टाईनची, आतड्यांची क्रिया ही जी चालते ही अनैच्छिक, हिला इनव्हॉलंटरी म्हणतात. अशा प्रकारे हे दोन टाईप्स आहेत. एक व्हॉलंटरी म्हणजे काय, तर आपल्या इच्छेप्रमाणे. आता मी हाताचे स्नायू मी वर करू शकतोय, खाली करू शकतोय, इकडे करू शकतोय, नाही करू शकतोय, माझ्या इच्छेप्रमाणे मी करू शकतो, त्याला व्हॉलंटरी म्हणायचं. आणि इनव्हॉलंटरी म्हणजे काय, जे हृदयाचे स्नायू आहेत, हार्टचे मसल्स आहेत, ते फंक्शन करत असतात, काम करत असतात, ते माझ्या हातात नसतात, इनव्हॉलंटरी करत असतात, त्यांचं ते स्वतः करत असतात, त्याला इनव्हॉलंटरी मसल म्हणायचं. हृदयाची किंवा इंटेस्टाईन, आतड्यांची काम करणारी मसल्स. तर अशा प्रकारे व्हॉलंटरी अँड इनव्हॉलंटरी आर टू टाईप्स. त्यानंतर व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर डायजेस्टिव्ह ज्युसेस कंटेन डिफरंट एन्झाईम्स. Enzymes act as a catalyst and brings about the chemical reaction at faster pace. The digestive juices of stomach make pH of digestive tract acidic, while that of intestinal juices make it alkaline. तर डायजेस्टिव्ह ज्यूस जे असतात तर त्यामध्ये एन्झाईम जे असतात ते काय करतात, ती प्रोसेस म्हणजे अन्न पचवण्याची प्रोसेस फास्ट केली जाते त्याच्यामुळे, एन्झाईम्समुळे. तर आपल्या पोटामधले जे ज्यूस असतो डायजेस्टिव्ह, हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणून असतं, तर ते ॲसिडिक असतं. म्हणजे कसं असतं, त्यामध्ये ॲसिड्स असतात, हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर ते का असतं, तर आपल्या पोटामध्ये जे अन्न आपण घेतलेलं असतं, समजा त्यात काही छोटे जंतू, रोगजंतू किंवा काय खराब गोष्टी आढळल्या, तर त्या रोगजंतूंचा तिथं पोटातच नाश व्हावा, मग त्या ॲसिडच्या ह्याच्यामुळे ते नाश पावलं जातं. दुसरं एक, आपल्याला त्या ॲसिडमुळं भुकेचं एक सेन्सेशन आपल्याला निर्माण होतं. पण मेन रोल जो त्या हायड्रोक्लोरिक ॲसिडचा आहे, पोटातलं जे ॲसिड, तर त्याचा रोल हा आहे की जे येणारे खराब गोष्टी काय आपण जेवणातनं आलेल्या आहेत, तर तिथं थोड्या नष्ट होऊन जाव्यात, त्यांचा ऱ्हास व्हावा यासाठी. आणि तीच गोष्ट ज्यावेळी पुढं अन्न पोटातल्या पिशवीतून पुढं आतड्यांमध्ये सरकतं, तर त्यावेळी आतड्यामध्ये काय असतं, तर द डायजेस्टिव्ह ज्यूस ऑफ स्टमक मेक pH ऑफ डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट ॲसिडिक, व्हाईल दॅट ऑफ इंटेस्टिनल ज्यूस मेक द अल्कलाईन. म्हणजे ज्यावेळी आतड्यांमध्ये पुढं जातं, तर तिथं जो ज्यूस तयार होत असतो तो अल्कलाईन असते. म्हणजे जो इथं ॲसिड तयार झालेला आहे त्याचा विरुद्ध बाजू म्हणजे अल्कलाईन तयार होतं. म्हणजे इथं जे गरम किंवा हे असतं ते तिथं पुढं सॉफ्ट होतं आणि ते अल्कलाईन बेसमध्ये जातं. त्यामुळे ते पचनाच्या, शरीराच्या ज्या खाद्यपदार्थ ते पचवण्यामध्ये त्यांचा चांगला रोल तयार होतो. अशा प्रकारे ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली कार्य करत असते, म्हणजे पचनक्रियेची सिस्टीम.